निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवार, हे तुमच्या हातात काय आहे? तुझ्या दोन्ही कानांमध्ये छिद्र करून नाथ परंपरेप्रमाणे त्यामध्ये कुंडले घालायची आहे। म्हणजे या धारदार सुईने तुम्ही माझ्या कानात छिद्र करणार का? होय गोरक्ष, तुला याने वेदना होती, परंतु तू त्या सहन कराव्यास। जशी आज्ञा गुरुदेव। डोळा काढतानाही मला वेदना झाल्या होत्या, परंतु त्यावेळी मी तुमचे स्मरण केले आणि वेदना कमी झाल्या। तसेच यावेळी देखील करेल। तू तयार आहेस ना गोरक्ष? होय गुरुवर। निरंजन गर्जना बाल गोरख याच भूवरी गोरखनाथ कहला। गोरक्ष, एक एक करत सगळी आभूषणे होत आली आहेत। दीक्षेच्या या महासोहळ्यात नाथपंथाचा हा शृंगार करत असताना तुला वेदनाही सहन कराव्या लागल्या, परंतु तू त्या आनंदाने केल्यास। आता मी तुला कानमंत्र देतो, जो अत्यंत गुप्त आहे, जो केवळ माझ्याकडून तुलाच माहिती असणार आहे। तो तू प्राणांपेक्षाही अधिक जप। त्याविषयी कुणालाही कधीही सांगू नको। होय गुरुवर।
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख 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 निरंजन। गोरक्ष, गोरक्ष, तुम्ही जो गुरुमंत्र दिला त्यानंतर मला असे वाटले की मी अंतरिक्षात आहे. मला सगळे ग्रह आणि तारे दिसले. म्हणजे त्या मंत्रामध्ये किती शक्ती आहे याचा विचार कर. स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलिजे. सिद्ध स्वरूपींच साजे सिद्धपण सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूंचे लक्षण. जनी असो न आपण जगा वेगळा संदेह रहित साधन तैची सिद्ध्याचे लक्षण. अंतबाह्य समाधान तळे नायसे. निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन। काय झाले आहे गुरुदेव? गोरक्ष, इकडे ये. हे काय आहे गुरुदेव? तू भिक्षा मागण्यासाठी जेव्हाही जाशील तेव्हा ह्या नारळाच्या करवंटीमध्ये भिक्षा घेशील. जशी आपली आज्ञा गुरुवर. ह्या नारळाच्या करवंटीतच भिक्षा का मागायची असे विचारले नाहीस गोरक्ष? गुरुवर, तुम्ही सांगितले आहे कोणतीही गोष्ट साठवून ठेवायची नाही. तसेच भिक्षा देखील अधिक घ्यायची नाही. अगदी योग्य बोललास गोरक्ष. आज आपल्याला भिक्षा मिळेल की नाही याचा विचार करायचा नाही. त्याचबरोबर उद्याचाही विचार करायचा नाही. भिक्षा मिळाली तर ती सद्गुरूंची इच्छा, आणि नाही जरी मिळाली तरी ती सद्गुरूंचीच इच्छा. तुम्ही सोबत आहात म्हणून आजवर मला कधीही उपवास घडला नाही.
आपण त्या परमशक्तीची लेकरं आहोत. आपली सगळी चिंता काळजी सद्गुरूंच्या चरणी वाहायची. आता आपण कुठे चाललो आहोत गुरुवार? इथे जवळच एखाद्या झाडाखाली थांबूया. गौरक्ष आता काही येत नाही. अरे मग आपण तरी खेळू. आता तर खेळायची बी इच्छा नाही. होय खरंय. गोरक्ष असतं तर खेळावं वाटलं असतं. चला घरला जाऊ. थांबून तरी काय करणार? वय वय पण एक गोष्ट ध्यानात आली का? आपल्या तिकडे काहीच दिसत नव्हतं. वय मला बी काय दिसलं नाही. ते गोरक्ष आणि त्याचे गुरु मला बी दिसणं असं झालं. हे समजा घरला सांगितलं पाहिजे. घरला सांगितलं तर समजा बघायला येतील. आपला खेळाचं राहून जाईल. होय पण सांगायला नको. होय होय चला घरी जाऊया. चला चला चल चला चला. अगं ऐकलं का? अगं तू बाहेर गेली होतीस ना तेव्हा भगवी कापड घालून एक लहान पोर आलं होतं. अगं बाई वय काय? कोण कुठलं ते? मी काय जास्त विचारलं नाही त्याला. बरं ते समजा ठीक आहे पण आपलं पोरग कुठे आहे ठाव आहे का? अगं खेळायला गेलं ना ते आणि एकदा खेळायला गेलं की भान राहतं त्याला. अहो असं कसं करता तुम्ही? हुडकायला जायचं नाही का? अगं येतील का इतक्यात? ओ भास्कर दादा. ओ अहो ताई आमचं गोपी आलं होतं का इकडं? अहो तेच हिला सांगत होतो कवापासून पोरं खेळायला गेले ती. अहो एकदा खेळायला गेली ना की बोलूनच आणावं लागतं त्यासनी. वय ना ताई रोजच झालंय हे. काय रे कुठं होतास? काय रे तुम्हाला घरच्या आठवण येते का नाही? अरे बाई येतच होतो. आज खेळ अर्ध्यात टाकून आलोय. उद्यापासून येळ्यात घरला यायचं. लई झालं तुमचं. होय आई. बा गावाच्या बाहेरचं गोरक्ष आहे ना त्याच्यासोबत खेळायला लय मजा येते. कोणाचं बोलताय रे तुम्ही? अहो गोरक्षीच सांगतोय. तुमच्याच वयाचा आहे. हा पण भगवी कपडे घातलेला आहे. आला निरंजन. कोण रे तू आणि काय पाहिजे तुला? मी गोरक्ष श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य. मी भिक्षेसाठी आलो आहे. म्हणजे मी ज्याला भिक्षा वाढली ना तेच असन. वय वय असल असल. गोविंद आम्ही जातो आता. चला ना उद्याच्याला भेटू. हा तुला पाणी आवडतं ना? चल मी तुला देतो. पोरं कुणाशी खेळतात तो बघितलं पाहिजे. होय वय वय आणि गावात कोण कोण बाहेरचे येतात ते बी बघायला पाहिजे. बरोबर बोलताय दादा तुम्ही. वय गुरुवार तुम्ही असे का पाहत आहात? नाथ परंपरेप्रमाणे सगळी आभूषणं तुला दिलेली पाहून मला खूप आनंद होतो आहे. ही आभूषणं धारण केल्यानंतर तू खूप सुंदर दिसतो आहेस गोरक्ष.
आभूषण घातल्यानंतर मला माहित नाही की मी कसा दिसतोय, परंतु ही आभूषण तुम्हीही घातली आहेत, म्हणजे मी तुमच्यासारखाच दिसत असेल. गोरक्ष, तुझे रूप माझ्यापेक्षाही अत्यंत मनोहर आहे. गुरुदेव, आता दीक्षा पूर्ण झाली आहे का? नाही गोरक्ष, ही दीक्षा एका दिवसात पूर्ण होणारी नाही. अजून तुला बऱ्याच काही गोष्टी द्यायच्या आहेत. त्यातले एक महत्वाचे आभूषण तर तुला खूप आवडेल. शंख? गुरुवर, मला शंख खूप आवडतो. हा शंख म्हणजे साक्षात नारायणांच्या हातातले आभूषण आहे. ह्या शंखाचा ध्वनी अशुभ शक्तींना दूर ठेवतो. शंखाचा पवित्र नाद ध्यानाची कवाड उघडतो. हा शंख तुम्ही मला देणार आहात का? हो गोरक्ष, परंतु त्याआधी त्याचा नाद ऐक. हा शंख मी तुला देतो आहे. हा शंख धारण कर आणि त्याचा नाद जेणेकरून सगळ्या ब्रह्मांडाला कळेल की गोरक्षचा दीक्षा सोहळा पार पडतो आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन